जनार्दन पवार साहेब यांना विनंती आहे की आपण यावं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आणि या सन्मानाचा स्वीकार करा. मॅच ऑन करायची आहे. स्कोरर मित्र यांचं लक्ष असेल. मॅचला सुरुवात आपण करतोय. पहिला चेंडू वेगवान डॉट चेंडू या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळेल. आदरणीय माजी तंटामुक्ती अध्यक्ष टिमरी गाव सन्मान आपण करतोय जनार्दन पवार साहेबांचा. त्यांचा विशेष सन्मान आपण या स्पर्धेमध्ये करतोय. त्यांची उपस्थिती या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांना आपण सन्मानित या ठिकाणी करतोय. निखिल भाई आणि भास्कर दादा यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर मिस्टर 360 अखिल भोईर यांचा पण सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी अखिल भोईर यांना विनंती करतोय की आपण या सन्मानाचा स्वीकार या ठिकाणी मात्र करायचा आहे. नुकत्याच आपण रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुका पाहिल्या आणि वासांबे पंचायत समितीच्या विद्यमान सदस्यापदी आपण त्यांच्या मातोश्री अर्चनाताई भोईर यांना पाहतोय. आणि खरं तर जेव्हा त्या निवडणुकीला उभ्या राहिल्या तेव्हाच निश्चित झालं होतं की प्रामाणिकपणे जनतेसाठी कार्य ते करतील आणि जनतेचा विश्वास हा त्यांच्या खांद्यावरती नेहमी असेल. आणि किंग मेकरची भूमिका ज्यांची राहिलेली आहे ते अखिलजी भोईर आणि मिस्टर 360 पण आहेत जबरदस्त खेळाडू. त्यांचा आपण सन्मान केलेला आहे. त्यानंतर मनीष तात्रे यांचा पण सन्मान या ठिकाणी केला जाईल. मनीष तात्रे यांना पण विनंती आहे की आपण देखील या सन्मानाचा स्वीकार या ठिकाणी मात्र करायचा आहे. न्यू गोल्डन पोसरी संघाचे आणि रायगड जिल्ह्यामधील एक स्टार ऑलराऊंडर म्हणून ज्यांची ख्याती आहे. रायगड प्रीमियर लीगमध्ये पण आपण त्यांना खेळताना सातत्याने पाहत असतो. जबरदस्त खेळाडू. खरं तर महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन पण त्यांनी क्रिकेट खेळलेलं आहे, नाव कमवलेलं आहे. त्यांना मनीषजी तात्रे यांचा आपण सन्मान या ठिकाणी करतोय. त्यानंतर बोरिवलीचे मधुकर बावदाने साहेब यांचा पण सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी मधुकर बावदाने साहेबांना विनंती करेन की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. मधुकर बावदाने साहेब या ठिकाणी सन्मान त्यांचा पण केला जाईल. मयूर पाटील रसायनीचा वंडर बॉय म्हणून ज्यांची ओळख आहे. विशाल पाटील आणखीन एक जबरदस्त खेळाडू. मयूर पाटील आणि विशाल भोईर यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत. प्रसाददादा थोरवे यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. आदरणीय प्रसाददादा थोरवे यांना पण विनंती आहे की आपण यावं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या सन्मानाचा स्वीकार करण्याकरता. प्रसाददादा थोरवे या मॅच सुरू आहे त्यामुळे पाहुण्यांचा सन्मान आपण घेऊया लगेच. मॅचकडे पण लक्ष केंद्रित करणं महत्त्वाचं आहे. कॅच कॅरी केली गेली. फलंदाज मात्र इथून आपल्याला बाद होताना या ठिकाणी पाहायला मिळेल. सन्माननीय प्रसाददादा थोरवे यांचा देखील सन्मान आपण या स्पर्धेमध्ये करतोय. त्यांची विशेष उपस्थिती. त्यानंतर पाली ग्रामपंचायतीच्या सदस्य स्वातीताई जाधव यांचा पण सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी स्वातीताई जाधव मॅडम यांना विनंती करेन की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं आणि या सन्मानाचा मात्र आपण स्वीकार या ठिकाणी करायचा आहे. मी नेहमी सांगितलेलं आहे की आज पुरुषांच्या बरोबरीने महिला देखील प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं नाव कमवत आहेत आणि फक्त नाव कमवत नाही आहेत तर संपूर्ण जगभरामध्ये भारत की नारी सप्पे भारी हे आपल्या भारतीय महिलांनी करून दाखवलेलं आहे. आणि या पंचकृषीचा जर आपण विचार केला तर पाली ग्रामपंचायतीच्या सदस्य ज्या आहेत स्वातीताई यांना विनंती आहे की आपण या आणि सन्मानाचा स्वीकार करा. आदरणीय स्वातीताई जाधव मॅडम यांचा सन्मान आपण करतोय. पाली ग्रामपंचायतीच्या सदस्य म्हणून त्या सध्या तरी कार्यरत आहेत आणि त्यांचा सन्मान आपण केलेला आहे. धन्यवाद आपण आलात. कार्यक्रमाची तुपगाव ग्रामपंचायत. प्रकाशदादा जाधव यांच्या सौभाग्यवती आहेत. स्वातीताई जाधव तुपगाव ग्रामपंचायतीच्या सदस्य आहेत आणि सन्मान त्यांचा आपण केलेला आहे. अर्थातच टेंबरीज गावच्या आहेत आमच्या स्वातीताई जाधव, ज्या तिकडे गेल्यानंतर जाधव झालेल्या. तिकडे काय होत्या? थोंबरे. प्रशांत दादा थोरवे नवीन पोसरीचे आमचे, त्यांचा पण सन्मान आपण करूया. प्रशांत दादा थोरवे यांना पण विनंती आहे की आपण सन्मानाचा स्वीकार मात्र या ठिकाणी करावा. मॅचकडे जर मी जाईन तर मला असं समजेल की स्कोर कार्डवरती 14 धावा
16 धावा या धावफलकावरती मात्र जमा होताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि धावा झाल्यात त्या 16. प्रशांत दादा थोरवे यांचा सन्मान. चांगला चेंडू होता, कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न मिस झालेले आहेत. मयूर पाटील आमचे रसायनीचे वंडर बॉय, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मयूर पाटील यांना विनंती आहे की आपण त्या सन्मानाचा स्वीकार या ठिकाणी करायचा आहे. विधी 11 या नावाने न्यू गोल्डन पोसरी संघ या स्पर्धेमध्ये खेळतोय. त्यांनी एक मॅच जिंकलेली आहे आणि मयूर पाटील अष्टपैलू ऑलराऊंडर आणि रसायनीचा वंडर बॉय, ज्यांनी मात्र क्रिकेटचा एक काळ गाजवलेला आहे. सध्या तरी जबरदस्त खेळ त्यांचा सुरू आहे आणि त्यांचा सन्मान आपण करूया. क्लीन बोल्ड, दांडी गोल केलेली. यावेळेस थोडीशी दिलगिरी मी व्यक्त करतोय. प्रेक्षकांची समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीये, त्याच्यासाठी दिलगिरी असावी, कारण पाहुणेच एवढे आहेत की त्यांचा सन्मान आपल्याला करायचा आहे, त्यामुळे ते समालोचन पोहोचत नाहीये. परंतु मयूर पाटील यांचा आपण सन्मान केलेला आहे आणि त्या कॉम्बॉक्समध्ये आपण जाणार आहोत, जिथे आमचे तेजस देशमुख सर या ठिकाणी कॉम्बॉक्समध्ये जोडले जातील आणि त्यांच्या गोड वाणीतून या ठिकाणी या सत्राची कहाणी आपण ऐकूया. जबरदस्त मॅच या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळते. विशाल भोईर यांचा पण आपण सन्मान या ठिकाणी करणार आहोत. आणखीन एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू न्यू गोल्डन पोसरी टीमचे विशाल भोईर यांचा पण आपण सन्मान करूया. चांगला फटका त्या ठिकाणी खेळलेला आहे. निखिलभाई पाटील आणि भास्कर दादा यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते विशाल भोईर यांचा आपण सन्मान करायचा आहे. अखिल भोईर, विशाल भोईर बंधू, मगाशी मी उल्लेख केला की त्यांच्या मातोश्री ज्या वासांबे पंचायत समितीच्या सदस्यपदी विराजमान आहेत आणि विशाल भोईर यांची पण जबरदस्त भूमिका त्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलेली आहे आणि त्यांचा सन्मान केलेला आहे. जबरदस्त खेळाडू पण आहेत. चला मॅचकडे वळूया. तेजस देशमुख सर. हॅलो. चांगला खेळ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अगदी या मैदानावरती, या व्यासपीठावरती वेळेमध्ये उपस्थित राहणारा संघ मैदानाच्या आतमध्ये चांगलं रनिंग बिटवीन द विकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. भिवंडीमधून या विभागामध्ये ते दाखल होत आहेत आणि त्यांचा चांगला खेळ, खरं तर टॉस जिंकला या ठिकाणी क्षेत्ररक्षणमध्ये डिपार्टमेंटमध्ये असणाऱ्या पनवेल विभागामध्ये सातत्यानं चांगला खेळ करणाऱ्या काळुंद्रे संघानं आणि त्यांच्या विपक्षात दुसरं षटक प्रगती स्थानावरती असताना धावसंख्या तुम्ही पाहताय ती 20 या अंकांवरती आपण पाहताय. 2 षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलक पोहोचलं 10च्या सरासरीनं 20 या अंकांवरती. आघाडीचे खेळाडू अभि पाटील मैदानाच्या आतमध्ये 4 चेंडू फेस करत असताना चांगला स्टार्ट दिला होता त्यांनी. 2 चौकार त्यांच्या बॅटमध्ये, एका षटकाराच्या मदतीनं 15 धावसंख्या. चौदा धावसंख्येचं योगदान दिलं. मात्र त्या व्यतिरिक्त मैदानावरती फार काळ कोणत्या खेळाडूला टिकता आलं नाही. त्या व्यतिरिक्त कोणत्याही खेळाडूला मोठे फटके अजून एक्झिक्यूट करता आलं नाही आणि त्याच अनुषंगानं पहिल्या षटकामध्ये पण
16 धावा येऊन देखील एका मोठ्या धावसंख्येपर्यंत 2 षटकानंतर पोहोचू शकत नाही. एक स्ट्रॅटेजिक क्रिकेट या ठिकाणी करावं लागेल, एक आक्रमकता विध्वंसता करावी लागेल, कारण या मैदानावरती खेळताना 4 षटकामध्ये किमान 60 ही धावसंख्या उभारावी लागेल. मिड ऑफच्या दिशेने हा चेंडू कव्हर्समधून डीपमध्ये जातोय, सिंगलला दुहेरीमध्ये रूपांतरित केलं गेलं. या छोट्या छोट्या चुका टाळाव्या लागतील फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये असणाऱ्या काळुंद्रे संघाला, कारण इथून चांगली बॅटिंग मैदानावरती पाहायला मिळेल. भिवंडी विभागातील हा वडगर संघ सातत्यपूर्वक विजयाच्या अंकपटलावरती जाण्याचा प्रयत्न करत असतो, आणि जर डॉट पर्सेंटेज चेंडू कमी खेळण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून असतो, कॅल्क्युलेटचं क्रिकेट त्यांच्याकडून येत असतं, आणि त्याच अनुषंगाची फटकेबाजी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. मिड ऑफच्या दरम्यान हा बॉल फील्ड केला, तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली. एकरीच्या बरोबरीने धावसंख्या पोहोचली ती 23 या अंकांवरती. संमिश्र क्रिकेट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. एकेरी दुहेरी धावांवरती आता प्राधान्य दिलं जात आहे मानसर, आणि या एकेरी दुहेरी धावसंख्येनंच धावफलकाला एका मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असेल. पहिल्या डावामध्ये फलंदाजी करणाऱ्या जय गावदेवी वडगाव संघाच्या धावफलकावरती गाडीचा खेळाडू आपण पाहतोय मैदानावरती दर्शन पाटील, आणि त्याच्या सोबतीनं जीत पाटील ही दुसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ऑन स्ट्राइक दर्शन आहे. फ्रंटफुटवरती येऊन हा फटका तुम्ही पाहता मिड ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगानं पोहोचले, आणि या ठिकाणी सहाय्यतापूर्वक एकेरी धावसंख्या धावफलकावरती वधारली जाईल. 24 लॉस ऑफ 2 विकेट्स, 2 गडी गमावल्यानंतर टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करताना जय गावदेवी वडवडकर संघाची धावसंख्या पोहोचली जाते ती 24 अंकांवरती. चांगला फटका क्षेत्ररक्षक चेंडूवरती दुसऱ्या धावसंख्येसाठी प्रयत्न, धोका संभावू शकतो. चेंडूची फेकी उत्तम दर्जाची राहिली, मात्र त्याला पकडून एस्टँड पर्यंत नेणं साहजिक दृष्ट्या स्वाभाविक होतं, मात्र या ठिकाणी पकडणं या ठिकाणी लांब राहिलं. चेंडू खेळपट्टीवरती पडला, आणि जीवनदानी रूपी या दुहेरी धावसंख्येनं धावफलक पोहोचलं. 26 लॉस ऑफ 2 विकेट्स, 26 धावसंख्या धावफलकावरती असताना 2 गडी गमावलेत, हे चिन्ह मैदानावरती पाहायला मिळत आहे. ही आघाडीची जोडी झटपट मैदानाच्या बाहेर एक खेळाडू बाद झाल्यानंतर दर्शन मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करतोय. समोरच्या विभागामध्ये ड्राईव्ह फटका, चेंडू सीमा रेषेच्या लगत, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी घडलं, आणि फक्त या धावफलकावरती 3 धावसंख्येचं संरक्षण घडलं, आणि एकेरी धावसंख्येने धावफलक विलोपनीय बदलामध्ये घडलं गेलं. 27 रन्स, 27 धावा धावफलकावरती ॲज अ कॅल्क्युलेट क्रिकेट मैदानावरती पाहायला मिळते. डॉट पर्सेंटेजचे चेंडू मैदानावरती कमी खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी जय गावदेवी वडगर संघाच्या खेळाडूकडून पाहायला मिळते. बॉलर तयार बॉलिंग ट्रॅकवरती. डाऊन द लेग साईड हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूच्या साहाय्याने तिसऱ्या षटकाचा खेळ होता समाप्ती. अखेरीस धावसंख्या पोहोचली जाते ती 27 या अंकांवरती. प्रोजेक्ट स्कोर आपण जर पाहिला तर 27च्या बरोबरीनं ॲज अ 40 धावसंख्येपर्यंत मजल पाहू शकता. ऐकूया एक सुंदर संगीत. सत्तावीस धावसंख्या. जर आपण धावफलकाचा आलेख मानस सर पाहिला तर पहिल्या षटकामध्ये कमालीची सुरुवात करून दिली आघाडीचा खेळाडू अवी पाटील या खेळाडूनं, म्हणजे त्यामध्ये सातत्यपूर्वक राखता आलं नाही, कन्सिस्टंटपणा राखता आलं नाही, हेच गरजेचं असतं, आणि त्याच्यापासून लांब ठेवलं प्रथम बॅटिंग करणाऱ्या वडगर टीमला. इथून या षटकामध्ये किमान 20 धावा मिळवाव्याच लागतील एक फायटिंग स्कोर निर्माण करण्यासाठी. ड्राईव्हचा फटका क्षेत्ररक्षक चेंडूवरून डीपमध्ये वेगाने येतील. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करताना धोका संभवला जाईल, आणि पॉपिंग क्रिसमसचा फलंदाज लांब राहिले. धावचीच्या स्वरूपाने होतोय तिसरा गडी बाद.
सलगच्या 3 षटकार सलगचे 3 विकेटसाठी चंद्रकांतजी राणे साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहतोय 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. त्याच पद्धतीने हायवे कायसाठी आपण पाहतोय 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील आपल्याला चंद्रकांतजी राणे आणि विजयजी पाटील यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज म्हणजे हायवे कायसाठी तब्बल 700 रुपयाचा कॅश प्राइज असेल. फलंदाज आणि प्रेक्षकांसाठी ही सुवर्ण संधी स्मृती ट्रॉफी 2026 फटका फसलाय. चेंडू लॉंग ऑफ विभागामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खालील झेल संपादित करतोय कल्पेश. हा खेळाडू अजून एका खेळाडूला मैदान सोडावं लागतंय. डिझाईन ताईक अगदी चौक विभागाचं नेतृत्व या व्यासपीठावरती येत आहे. जनतेच्या मनातील ताईक आदरणीय सुधीर शेठ ठोंबरे साहेब यांचं या ठिकाणी शुभ पवित्र आगमन होत आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये दादांचं आपण या व्यासपीठावरती मनपूर्वक सहर्ष स्वागत या व्यासपीठावरती करूया. फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये पाहुण्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जातं. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या आपण पाहत आहे. पहिल्या चेंडूवरती सफलतापूर्वक सिंगल त्यानंतर धावचीत आणि फलंदाज बाद. या बॉलला उडवलाय हवाई सफर. चेंडू होतोय फरार. येताय चेंडूवरती षटकार. फोर 34 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी मैदानावरती हाताळली या संपूर्ण या डावामध्ये. मात्र इथून चांगले फटके अपेक्षित आहेत. इथून चांगली बॅटिंग अपेक्षित आहे. जय गावडे वडगर टीमच्या समर्थकांना जी 3 षटकामध्ये गोलंदाजी झाली त्याच्या विपरीत येणाऱ्या 3 चेंडूवरती आक्रमकता विध्वंसता एका चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. धीम्या गतीची ही गोलंदाजी LPW च्या स्वरूपानं फलंदाज होतो या ठिकाणी बाद. जे ऑपरेटर या ठिकाणी आमचे नवीन पोसरेचे दमदार उद्योजक रोशन दादा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं आपण हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करूया. त्यांचा सन्मान आपण करून घेणार आहोत. रोशन दादा पाटील यांना विनंती आहे की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं आणि या सन्मानाला आपण स्वीकारित करायचं आहे. तिसऱ्या चेंडूवरती जरूर मोठा फटका पाहायला मिळाला. मात्र पुनरागमन करणारी ही गोलंदाजी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये काळुंदरेत टीमची. अगदी आपण पाहिलं असेल माणूस सर की टॉस झाला आणि लगेच त्यांचा डिसिजन आपल्या समोर रिप्रेझेंट होताना पाहायला मिळाला. हे असतं माइंडसेट. हे असतं तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड. हा असतो तुमच्या खेळाडूंचा वरचा विश्वास. हा असतो तुमचा मनगटातील ताकद. आणि हीच असते क्रिकेटची पूर्णपणे विश्वासाची ताकद. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज. पंचांनी या चेंडूला अतिरिक्त घोषित केलं. एक्स्ट्राची ही रन स्कोर कार्ड मध्ये ऍड होईल. 1+1 धावफलक वधारला जाईल. धावसंख्या पोहोचली जातीये ती 36 या अंकांवरती. शेवटचे आता मला वाटतं
एक चेंडू शिल्लक असावा, मात्र या चेंडूवरती मोठी धावसंख्या वधारली जाईल का वडगर टीमच्या वाट्याला, का गोलंदाज चांगल्या पद्धतीनं स्वतःला रिप्रेझेंट करेल हे पाहणं गरजेची आहे. मात्र गोलंदाजीच्या पटलावरती असताना कमालीची गोलंदाजी, तिसऱ्या चेंडूचा खेळ वगळला तर फार काही कमाल करता आली नाही वडगर टीमच्या खेळाडूंना. इकॉनॉमिकल ॲव्हरेजचं हे षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. बॅट अँड बॉलच्या वेळेस कोणताच संपर्क पाहायला मिळत नाही. या निर्धाव चेंडूच्या सहाय्यानं पहिल्या डावाचा खेळ संपला जात आहे, पूर्वार्ध संपलं जातं आणि धावसंख्या जमवण्यामध्ये यश आलं. 36-37 धावसंख्या संरक्षित केली जाईल का जय गावदेवी वडगर टीमच्या क्षेत्ररक्षकाकडून, कारण क्षेत्ररक्षकाची मुबलक साथच या ठिकाणी गोलंदाजांना यशस्वी करून देईल. मात्र ती साथ जर मिळाली नाही तर या ठिकाणी वडगर टीमच्या अगेन्स्ट खेळताना काळुंद्रे संघ ही धावसंख्या बनवण्यामध्ये यशस्वी राहील. ऐकूया दुसऱ्या डावामध्ये आपण मनोजी मनोरे सरांना. चला यानंतरची मॅच शो मॅच या ठिकाणी मात्र आपण पाहणार आहोत. मला वाटतं एका टीममध्ये टेंबरी गावकरी आहेत का आणि एका टीममध्ये चौक पोलीस निरीक्षक अशी मॅच या ठिकाणी मात्र पाहायला मिळेल. चला चौक पोलीस स्टेशनचे कॅप्टन टॉस करण्यासाठी या आणि टेंबरी गावकरी टीम चला टॉससाठी दोन्ही कॅप्टन लगेच यावं. याच्यानंतर एक शो मॅच या ठिकाणी मात्र खेळवणार आहोत, त्यामुळे दोन्ही कर्णधारांना विनंती आहे टॉस करण्यासाठी आपण या. फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये आदरणीय सुधीर ठोंबरे साहेब यांचं या मंचावरती केलं जाते स्वागत. आमचे फार जवळचे मित्र राजेशदादा पाटील या मंचावरती आहेत, त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत. रामदादा पाटील यांचं या ठिकाणी आम्ही मनपूर्वक स्वागत करू. या स्पर्धेचे मुख्य प्रणेते आदरणीय टेंबरी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तथा सदस्य, सामाजिक क्षेत्रातील भरीव काम असणारे निखिल भाई पाटील यांना आम्ही विनंती करू आपल्या शुभ हस्ते सर्वांचे प्रेरणास्थान आधारस्तंभ आदरणीय सुधीरजी शेठ ठोंबरे साहेब यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करावा. आम्ही निखिलभाई पाटील यांना विनंती करू आपल्या शुभ हस्ते साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान करावा. सन्माननीय सुधीर शेठ ठोंबरे साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र टॉस या ठिकाणी केला जाईल. एका बाजूला टेंबरी टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये चौक पोलीस निरीक्षक या दोन टीम दरम्यान मात्र ती मॅच असेल आणि सुधीर शेठ ठोंबरे यांच्या शुभ हस्ते हा टॉस आपण करतोय. या ठिकाणी पोलीस आपल्या या स्पर्धेच्या विषयी मनोगत व्यक्त करतील. स्पर्धा खूपच छान आहे, आयोजन छान केले आहे. निखिल पाटील सरांचं तर अभिनंदन करतो. खरं तर आपल्या कामामधून चला मैच शुरू करायची आहे. तो चलिए दोस्तों, चलते हैं मैदान के अंदर. तमाम दर्शकों का, तमाम मान्यवरों का, सभी क्रिकेट खिलाड़ियों का जय गावदेव क्रिकेट क्लब टेमरी इनकी स्मृति ट्रॉफी 2024 में स्वागत. दूसरी पारी की शुरुआत, वेरी फर्स्ट बॉल ऑफ द इनिंग और पहली गेंद पर पहला विकेट आपको डगआउट में लौटता हुआ यहां से नजर आएगा. बल्लेबाज आउट होते हुए नजर आएंगे आपको राहुल पाटिल. डीजे को मौका भी है.
हुई नजर आएगी। टॉस जीता टीम मंगल मूर्ति काड़ुंदर ने फैसला किया गेंदबाजी का। भिवंडी तहसील से बिलोंग करने वाली गांव देवी वडगर टीम, रन संख्या बनाई गई 36 और 37, 4 ओवर में चेस करनी है मंगल मूर्ति काड़ुंदरे टीम को। राहुल पाटिल का विकेट वेरी फर्स्ट बॉल सेकंड इनिंग पर निकाला जाएगा। गेंदबाजी ट्रैक के ऊपर जीत पाटिल P1 की पहली मैंडेटरी पावर प्ले की ओवर में आपको आते हुए यहां से बिल्कुल नजर आएंगे। पहली गेंद पर सफलता जरूर मिली है। न्यू बैटर मैदान के अंदर दाखिल होते हुए परेश चिखलीकर, कदमों का इस्तेमाल किया था आउटसाइड द ऑफ स्टंप, वाइड लाइन के बाहर ये गेंद है। अंपायर संगम सर का व्हाइट बॉल का सिग्नल हमारी तरफ आपको जरूर आता हुआ नजर आएगा। व्हाइट बॉल के साथ खाता खुला है। दो बल्लेबाजों की जोड़ी मैदान के अंदर जो देख रही है, मंगल मूर्ति काड़ुंदरे टीम की स्टार पेयर इनटू द ग्राउंड, परेश चिखलेकर और प्रवीण घरत, ये जोड़ी मैदान के अंदर आपको नजर आएगी। आउटसाइड द ऑफ स्टंप लाइन, वाइड लाइन को क्रश करने वाली कमाल की गेंद थी, तेज तर्रार ऑन पॉइंट ऑन लाइन पर। ये मोस्ट डिफिकल्ट डिलीवरी, बोल्ड पैन बॉलर यॉर्कर, और यॉर्कर पर कोई जवाब नहीं तब परेश चिखलेकर के पास। किया जाएगा बल्लेबाज को खामोश, गेंदबाज ने दिखाया जोश। डॉट गेंद जरूर आपको आती हुई नजर आई है। एक और बार वाइड लाइन के करीब से गेंद निकल गई विकेट कीपर के दस्तानों में। अच्छी रणनीति का इस्तेमाल करते हुए यहां से जीत पाटिल, बैटर विंस टू द मैचेस, बॉलर विंस टू द टूर्नामेंट, ये हमेशा कहा जाता है। और सबसे कातिल जीत पाटिल, वडगर एक्सप्रेस, जिन्होंने अपना काम किया अभी तक अच्छी गेंदबाजी करते हुए। लॉफ किया जाएगा इस बार, डीप में खिलाड़ी नहीं करेंगे कोई गलती। बड़ा झटका, परेश चिखलेकर खाता भी नहीं खोल पाए, जाएंगे डगआउट में वापस। दूसरी सफलता। न्यू बैटर इराक नंबर 4 के पोजीशन पर आकाश गिरी मैदान के अंदर, लेकिन वडगर टीम ने बताया इतनी दूर से हम आए हैं, भले ही हमने 36 क्यों न बनाए हो, लेकिन ये रन बचाने की ताकत हमारे पास है। भले ही आप पनवेल तहसील की रायगढ़ डिस्ट्रिक्ट की कितनी बड़ी टीम क्यों ना हो, लेकिन हमारे पास वो ताकत है। कई धुरंधर टीमों को हमने धराशायी किया है मैदान के अंदर, और यही बताते हुए गांव देवी वडगर भिवंडी तहसील की ये टीम। एक और बार तेज तर्रार, एक्यूरेसी एंड कंसिस्टेंसी का दूसरा नाम जीत पाटिल। डॉट गेंद की आपको समाप्ति यहां से होती हुई नजर आएगी, और इसी डॉट गेंद के साथ P1 का पहला मैंडेटरी पावर प्ले का ओवर, जिससे मैं कहूंगा अलविदा। पीछा करना था 37 का, रन बने हैं मात्र एक, वो भी वाइड बॉल का, यानी बल्ले के सहारे एक भी रन नहीं आया। उसका सबसे बड़ा कारण यह भी हो सकता है प्रवीण घरत को एक भी गेंद खेलने का मौका अभी तक नहीं मिला है। स्कोर कार्ड की बात मैं करूंगा तो 1 रन 2 विकेटों के नुकसान पर। समीकरण की बात करते 18 गेंदे और जीतने के लिए 36 रनों की जरूरत मैदान के अंदर नजर आएगी। रायगढ़ के रॉस टेलर, प्रवीण घरत मैदान के अंदर अगर चलते हैं तो ये मुकाबला जीतने की ताकत मंगल मूर्ति काड़ुंदरे अपने पास रख सकती है। दोनों एंड से गेंदबाजी की जाएगी। देखिए टेमरी गांव का ये खूबसूरत मैदान जो इसी सीजन बनाया गया, और क्या कमाल का 360 डिग्री सर्कल क्रिकेटिंग ग्राउंड आपको यहां से देखने को मिलेगा। गेंदबाज की बात करेंगे तो दूसरे ओवर के लिए दर्शन पाटिल बॉलिंग ट्रैक पर आई है। पावर प्ले पावरफुल बैटिंग के लिए होता है, लेकिन पावर प्ले में पावरफुल बॉलिंग आपको नजर आई। मात्र 1 रन खर्च किया गया। 18 गेंदे 36 का समीकरण 12.00, 12 रन प्रति ओवर की औसत जो यहां से मेंटेन करना बहुत जरूरी है। दर्शन पाटिल अंपायर के लेफ्ट हैंड साइड राइट आर्म ओवर द विकेट से शुरुआत, उड़ाया था, जड़ में डाली है स्ट्रेट डाउन द ग्राउंड।
फील्डर थोड़े से फंबल हुए जरूर, एक ही रन यहां से लिया जाएगा। पहला रन बल्ले से 7वीं गेंद पर आया दूसरी पारी की मंगल मूर्ति काड़ुंद्रे टीम के लिए। प्रवीण गरात थोड़ा सा समझते हुए परखते हुए इस विकेट को और थोड़ा सा अंदाज लेते हुए गेंदबाजी का। प्रवीण गरात ने इतने साल जो अपने क्रिकेटिंग करियर में नाम कमाया है उसका नजारा उन्होंने पेश किया। उनको पता है कब आक्रमण करना है, कब डिफेंस करना है। सिंगल निकाला पहली गेंद पर, 2 बनेंगे स्कोर कार्ड के ऊपर। हाफ ट्रैकर बॉल थी, पुल अनसक्सेसफुल हुआ, गेंद जाएगी शॉट थर्ड मैन पर, डायरेक्ट हिट की गई। तीसरे अंपायर की तरफ हम रुख करने वाले हैं। ग्रामीण टेनिस क्रिकेट की क्लियरिटी एंड क्वालिटी हमें बताएगी ये रन आउट है या नहीं। चलिए तीसरे अंपायर के पास। ओ यूटी आउट का निर्णय आएगा, यानी रायगढ़ के रॉस टेलर प्रवीण गरात का ये बड़ा विकेट। 440 वोल्ट नहीं, ये 880 वोल्ट का बड़ा झटका लगेगा। बैटर प्रवीण बैक टू द डगआउट। तीन बड़े विकेट गंवाए हैं राहुल पाटिल, प्रवीण गरात, परेश चिखलेकर। 3 स्टार्स जो इस टीम के हैं वो डगआउट में अब आपको लौटते हुए नजर आएंगे। आकाश गिरी और प्रतीश मस्कर, इनके कंधों पर ये जिम्मेदारी आपको नजर आएगी। जीत पाटिल ने जो शुरुआत की थी उस शुरुआत को कैरी फॉरवर्ड किया दर्शन पाटिल ने। 2 गेंदें अभी तक डिलीवर्ड की, मात्र 1 रन। रनआउट की जो विकेट निकाली प्रवीण गरात की, अगर ये मुकाबला जीतती है गावदेवी वडगर तो ये टर्निंग पॉइंट इस मैच का माना जा सकता है। प्रतीश मस्कर आई है, बल्ला घुमाया पहली गेंद पर। There is no elevation in the shot. The ball is traveling into the extra cover area. फंबल किए जाएंगे फील्डर। 2 रन, गुड रनिंग बिटवीन द विकेट। सिंगल डबल्स आर द लाइफ लाइन ऑफ क्रिकेट गेम। हमेशा कहा जाता है बड़े स्ट्रोक जब नहीं आते, सिंगल डबल के ऊपर ध्यान देना यहां से बहुत जरूरी है। 2 रन मुकम्मल भी किए जाएंगे। इक्का दुक्का आगे बढ़ाता हुआ इस टीम को 4 रन स्कोर कार्ड पर। स्विच हिट किया, दुधारी तलवार लगी तो आबाद, नहीं तो बर्बाद। कनेक्शन बना नहीं है, फिर भी लेग बाइस के तौर पर सिंगल रन मैदान के अंदर आपको ये टीम निकालती हुई नजर आएगी। चेतन भोईर सर मेरे साथ है, एक जबरदस्त रायगढ़ के हमारे युवा स्कोरर और जिनका जन्मदिन भी है, तो मैनी मैनी हैप्पी रिटर्न्स ऑफ द डे टू यू। चेतन भोईर सर, इनके जन्मदिन की हम बहुत सारी शुभकामनाएं उनको देंगे। लेकिन दर्शन पाटिल कमाल की बॉलिंग, एक और बार जड़ में टीए। रफ्तार देखिए आप, क्या पेस है भाई इस गेंदबाज के पास। पहली ओवर में मैंने देखा जीत पाटिल, कमाल की रफ्तार, कमाल की एक्यूरेसी, कमाल की कंसिस्टेंसी लाइन एंड लेंथ में। और दूसरी ओवर की बात करेंगे तो दर्शन पाटिल ने उस एक्यूरेसी को दिखाया है। बैटर विंस द मैचेस, बॉलर विंस द टूर्नामेंट, और गेंदबाजी का पावर पैक यूनिट लेकर उतरी है गांव देवी वडगर की ये टीम। बैकफुट पर गए थे, डिफेंस किया, रक्षात्मक क्रिकेट। बल्लेबाजों को पता है हमारी टीम परिस्थिति कठिन है, संकट में है, तो जल्दबाजी करेंगे तो कहीं ना कहीं हमारी टीम को हार का सामना करना पड़ सकता है। दर्शन पाटिल की ओवर को निकाला जाएगा, आखिरी गेंद पर आएगा सिंगल, और इसी एक के साथ ओवर नंबर 2 की मैं करूंगा समाप्ति। रन बनाएगा स्कोर कार्ड पर 37 को चेस करते हुए 7 रन 3 विकेटों के नुकसान पर। आने वाली 12 गेंदें और जीतने के लिए 30 रनों की जरूरत मैदान के अंदर आपको यहां से नजर आएगी। मैं हमेशा कहता हूं क्रिकेट में अगर आपके ऊपर हुआ है वार तो आपको करना पड़ता है पलटवार। क्या वो पलटवार मैदान के अंदर होगा, ये बात भी देखने लायक। कमाल की गेंदबाजी जीत पाटिल, दर्शन पाटिल। 2 ओवर में मात्र 3.5 के औसत से 7 बनी है, 3 विकेटें गंवाई गई। 12 गेंदें 30 रनों की जरूरत। हौसला बना लिया ऊंची उड़ान का तो कद क्या नापना आसमान का। मन में ठाना है जीतना है, परिस्थिति से घबराना नहीं होता, डटकर सामना करना होता है। भले ही आपको हर कोशिश में कामयाबी न मिले, लेकिन हर कामयाबी का रास्ता कोशिश से ही निकल कर जाता है, और वो प्रयास इस टीम को करने पड़ेंगे।
12 गेंदे बची है, जीतने के लिए 30 की जरूरत। रोहित पाटिल बॉलिंग ट्रैक पर आएंगे ओवर नंबर 3 को लेकर। T20 क्रिकेट में 20वें ओवर से ज्यादा 19 ओवर इंपॉर्टेंट, 4 ओवर के मैच में 34 से ज्यादा तीसरा ओवर इंपॉर्टेंट, और उस इंपॉर्टेंट ओवर के स्पेल के लिए मिस्टर रोहित पाटिल रेड विद द बॉल ऑन द बॉलिंग मार्क स्टार्टिंग देयर ओवर। फर्स्ट बॉल, पहली गेंद यॉर करती है, बल्ले का किनारा, नसीब का साथ, किस्मत भी बहादुरों का साथ देती है। ये नसीब का चौका बैटिंग टीम के खाते में। लेकिन वो चार आया है, नसीब का साथ बैटिंग टीम के साथ आपको नजर आएगा। लक फैक्टर बहुत जरूरी होता है, मेहनत तो हर एक इंसान करता है, लेकिन मेहनत के ऊपर अगर आप लक फैक्टर कहीं ना कहीं अगर आएगा तो आपको कामयाबी हमेशा मिलेगी। पहली गेंद पर 4 बने, 11 गेंदें बची है, जीतने के लिए 26 की जरूरत। रोहित पाटिल, बल्ला घूमा है विदाउट कनेक्शन, नो रिएक्शन, अनदर बॉल इज रिमेन डॉट। डॉट गेंद की समाप्ति। बैटिंग टीम का रिव्यू है यहां से व्हाइट बॉल के लिए। चलिए तीसरे अंपायर ऑन स्क्रीन पर आइए, चेक कीजिए। अंपायर को चैलेंज किया, बैटिंग टीम ने रिव्यू को यूज किया। व्हाइट बॉल के लिए चेकिंग होगी, इंस्पेक्शन होगा, आपको बताएंगे। सन्माननीय दत्तादादा भालेवडे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांना विनंती करूया की सन्मानपूर्वक आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं। आपलं हार्दिक स्वागत स्मृती चषक 2026 मध्ये। त्यांच्या समवेत आदरणीय गणेश दादा मुंडे साहेबांचं पण या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांना देखील विनंती आहे की आपण विराजमान व्हावं। आपलं देखील सहर्ष सहर्ष स्वागत। देखिए चेकिंग होते हुए, इंस्पेक्शन होता हुआ। ग्रामीण टेनिस क्रिकेट की टीम जब होती है, क्लियरिटी एंड क्वालिटी में कभी कोई कॉम्प्रोमाइज नहीं होता। फेयर बॉल का डिसीजन आएगा तीसरे अंपायर के द्वारा। द रिव्यू इज लॉस्ट एंड यू कांट टेक द रिव्यू अनदर टाइम इन दिस इनिंग, मतलब आपने रिव्यू गवाया और दोबारा लेने का मौका नहीं मिलेगा। डॉट गेंद की समाप्ति जरूर। 10 गेंदें बचेंगी और जीतने के लिए 26 रनों की जरूरत। मैदान के अंदर रोहित पाटिल तैयार। फुल टॉस दिए, ऑन द राइट स्ट्रोक खेला, ऊंचाई ज्यादा, ताकत पड़ गई कम। कैच इट का कॉल जरूर था, लेकिन कैच भले ही छूटा हो, रन आउट के तौर पर जाना पड़ेगा वापस। झटका नंबर 4 लगता हुआ, लालच बुरी बला है, खुद के पैर पर कुल्हाड़ी मारी प्रतीश मस्कर ने। विकेट डाउन। कीच कैलासवासी नयन दिलीप पाटील यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेला आपण ऑर्गनाईज केलेला आहे। माणूस जरी निघून गेला असला तरी स्मृती सुगंध देत राहील आणि आयुष्याच्या प्रत्येक वर्णावरती नयन दादांची आठवण येत राहील आणि त्यांच्या आठवणींना उजाला देणारी स्पर्धा खरं तर स्मृती चषक 2026। न्यू बैटर आइए अक्षय मस्कर। बल्ला यहां से भी घूमा है, अंधाधुन बल्लेबाजी, कहीं पर निगाह कहीं पर निशाना, ये लगी तो छगी पर छगी नहीं लगी। एक और डॉट गेंद की समाप्ति है। गांव देवी वडघर, क्या कमाल का बॉलिंग परफॉर्मेंस ये टीम कर रही है। गेंदबाजों का कारनामा, बल्लेबाजों का पंचनामा, ये मैदान के अंदर होता हुआ। एक और बार रोहित पाटिल, बल्ला यहां से भी घूमा, ये भी मिस टाइमिंग है। कैच इट का कॉल, एक और बार कैच छूटा। गलतियों से सीखना, लेकिन सेम टू सेम मानो एक्शन रिप्ले, उसी खिलाड़ी ने कैच छोड़ा और वही नतीजा। एक और बार नो डाउट रन आउट।
विकेट आपको जाते हुए नजर आएगी, 1 रन जरूर काउंट किया गया। टोटल बनेगा स्कोर कार्ड पर 13, होगा 13 मेरा साथ तभी तो बनेगी बात। 13 का आंकड़ा आया ऑन साइड पर, ये अलोंग द कारपेट से लॉन्ग ऑन पर ड्राइव मिलेगा मात्र 1। ये ड्राइव था लेकिन इस टीम को लॉन्ग ड्राइव की जरूरत है, यानी बड़े हिट्स की जरूरत है। 1 के साथ ओवर नंबर 3 की आपको समाप्ति होती हुई नजर आएगी। 3 ओवर का खेल हुआ, 37 को करना है चेस। 14 runs, loss of 5 wicket on the board for team Mangal Murthy Karundre. 6 balls are remain and needed 23 runs to win. That is the equation for batting team. कल्पेश गरात यांच्या षटकार हॅट्रिकसाठी मोक्ष ओसवाल यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी मात्र आलेलं आहे. न्यू बैटर आएंगे कल्पेश गरात मैदान के अंदर आई है नंबर 7 की पोजीशन पर। 6 गेंदे 23 रन। हारा हूं मैं, ये कितने बार लोगों को बताएगा। आज उठकर कोशिश कर, आसमान भी तेरे सामने सर झुकाएगा और वही प्रयास करने पड़ेंगे। 6 में 23। पहली गेंद हाफ ट्रैकर, शोल्डर हाइट से तीखा तेज तर्रार, कान में सीटी बजाने वाला बाउंसर मैदान के अंदर आपको नजर आएगा। डॉट केन की समाप्ति। ऐसे बाउंसर जब आते हैं तो ऑस्ट्रेलिया के मेरे वन ऑफ द फेवरेट बॉलर सर मिचेल जॉनसन की याद मुझे हमेशा आती है। कमाल के वो खिलाड़ी, लेकिन कमाल का बाउंसर। डॉट गेंद के साथ शुरुआत हुई है। दूसरी गेंद ऑन साइड पर, दिशा से भटके तो पड़ेंगे फटके। फाइन लेग बाउंड्री के बाहर आएगा नंबर 4। चौका आएगा। 19 की जरूरत, गेंदे बची है 4। सर कार्लोस ब्रेथवेट की मुझे याद आती है 2016 का वर्ल्ड T20I का फाइनल। बेन स्टोक्स को लगाए गए वो 4 गेंदों पर 4 छक्के, जो आज भी सभी के जहन में मौजूद है कि ये खिलाड़ी वैसा कारनामा कर सकती है। 4 में 19 का बल्ला घूमा, यहां से भी वो कनेक्शन नहीं। बार बार बड़े हिट का वो प्रयास था, डायरेक्ट हिट भी की गई, लेकिन अगर आपको बड़े स्ट्रोक में सक्सेस हासिल करनी है, ताकत प्लस टाइमिंग इक्वल टू सक्सेस इन बिग शॉट्स, ये फॉर्मूला हर बार मैंने बताया। लेकिन 1 रन यहां से पूरा करेंगे। 3 में 18 की जरूरत अभी भी मैदान के अंदर आपको नजर आएगी। क्या होगा चमत्कार, क्या कहना पड़ेगा मुझे चमत्कार को नमस्कार, ये तो आने वाला वक्त मैदान के अंदर बताएगा। मैं हमेशा कहता हूं, व्हेन 99% लॉजिक फेल्स 1% मैजिक वर्क्स। क्या वो मैजिक इस मुकाबले के अंदर हो सकता है, ये बात भी देखने लायक। 3 गेंदे यहां से बची है तो जीतने के लिए 18 की जरूरत। गेंदबाज होंगे तैयार। लीव किया था बॉल को, अंपायर का सिग्नल, अंपायर कॉल वाइड बॉल, जो मैदान के अंदर आपको आते हुए नजर आएगी। कंपलसरी चेसिंग इस प्रतियोगिता का नियम है, यानी 3 गेंदों पर 17 रन कंपलसरी बनाने पड़ेंगे। क्या जर्सी नंबर 12 ऑन स्ट्राइक पर जो है कल्पेश गरात गेंदबाजों के क्या 12 बजा सकते हैं। बल्ला घूमा जरूर था, लेकिन जाना था वाशी, पहुंच गए काशी, लेकिन जो चाहते थे वो मिलेगा। सीमा पार 1 और 4। दो गेंदें बची है, जीतने के लिए 13 की जरूरत। क्या अभी भी कोई गलती की गुंजाइश है? क्या अभी भी मैच में कोई उठन आ सकता है? यह मुकाबला क्या अभी भी रोमांचक हो सकता है? 2 गेंदें 13 रनों की जरूरत। गेंदबाज यश पाटिल अक्रॉस द लाइन, गेंद इनटू द बॉडी, कॉन्टैक्ट हुई, आएगी डॉट बॉल। और इसी डॉट बॉल के साथ गांव देवी वडगर टीम, भिवंडी तहसील ठाणे डिस्ट्रिक्ट की ये टीम
जिन्होंने आज रायगढ़ डिस्ट्रिक्ट के चौक भाग के टेमरी के मैदान पर 37 रनों को बचाने का कारनामा किया, ये हम कह सकते हैं। एक गेंद बची है और जीतने के लिए मात्र 13 रनों की जरूरत मुकाबले के अंदर आपको नजर आएगी। एक गेंद 13 रन, ये आया बड़ा स्ट्रोक, लेकिन अब क्या फायदा जब चिड़िया चुग गई खेत। ये मुकाबला फिर भी जीतेगी गांव देवी वडगर की टीम। वेल डन, वेल प्लेड एंड मैनी मैनी कॉन्ग्रेचुलेशंस फॉर द विन टीम गांव देवी वडगर। चलिए मैन ऑफ द मैच की तरफ हम चलेंगे। मैन ऑफ द मैच जिन्होंने अपनी टीम को दिलाई जीत, उनका नाम भी है जीत पाटिल, मैन ऑफ द मैच।